तर हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता दिवाळी जेव्हा आली ना, की मग दोनच गोष्टी मला आठवतात. एक म्हणजे शॉपिंग आणि एक म्हणजे फराळ. तर शॉपिंग तर झाली, तर म्हटलं आता फराळाला सुरुवात करूया. तर आता मी बनवायला घेतल्या होत्या शंकरपाळ्या. बघा किती छान खुसखुशीत झाल्यात. तर त्यासाठी ना गॅसवर ठेवा पातेलं, त्याच्यामध्ये टाका दूध. दूध घेतलं अर्धा लिटर दुधामध्ये टाकली 2 वाट्या साखर. आणि मग 2 वाट्या साखर का घेतली तर आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता गोड. मी घेतला मैदा, 1 किलो मैदा आहे. 1 किलो मैद्यामध्ये 1 वाटी रवा आणि 1 वाटी बेसन चाळून घेतलं, छान मिक्स करून घेतलं. आणि ते कढईमध्ये तूप काढायला ठेवलं होतं मम्मीने, त्याचा शॉट राहायला घ्यायचा बरं का. आणि हे तूप टाकलं आणि गरम गरमच टाकायचं, म्हणजे छान खरपूस होतं पीठ आपलं. आणि मग ना थोडंसं हाताला सोसलं असं असेल तेव्हाच ना हे मळायला घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये जे आपण साखरेचं दूध केलं होतं ना, ते पण थोडं थोडं टाकून मळून घ्यायचं. आता इथं मम्मी करतात, मला काय एवढा एक्सपिरियन्स नाही बरं का फराळाचा. आणि हे बघा किती छान मळून घेतलं त्यांनी. आणि मग मस्तपैकी आपल्या आवडीनुसार शेपने कट करा. आणि हे बघा इथं सगळ्यात महत्त्वाचा माणूस आम्हाला मदत करायला आलं होतं आणि हे कसं मागं राहील बरं का. आणि मग इथे छान छान मी कट करून घेतल्या शंकरपाळ्या. आणि मग मम्मीने तळायला घेतल्या शंकरपाळ्या. आणि बघा मस्त तळल्या, छान गोल्डन कलर येईपर्यंत तळल्या आणि तयार झाल्या शंकरपाळ्या.